देशात सर्व तेल शुद्धीकरण पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे। तसंच देशांतर्गत एलपीजीचं उत्पादन स्थिर असून त्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची सरकारची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहारीनच्या राजांशी साधला संवाद। आखातातील संघर्षात ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले निषेधार्ह असल्याचं व्यक्त केलं मत। पश्चिम आशियात संघर्ष सुरूच। इराण आणि इस्रायल यांचे एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले। अमेरिकेला इराणवर हल्ले करण्यासाठी ब्रिटननं आपले लष्करी तळ वापरायला दिली अनुमती। नवा प्राप्तिकर कायदा सुटसुटीत असून करदात्यांसाठी दिलासादायक। यामुळे विवाद आणि अनुपालन खर्चात मोठी घट होईल, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। जुगार आणि बेटिंग संबंधित बेकायदेशीर 300 संकेतस्थळं आणि ॲप्सवर केंद्र सरकारची बंदी। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून राज्याच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर। नागपूर इथे भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला राहणार उपस्थित। वादग्रस्त भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा। आज देशभरात ईद उल फित्रचा सण होत आहे साजरा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसह विविध मान्यवरांच्या देशवासियांना शुभेच्छा। फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। आणि राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं आणि फळबागांचं नुकसान। येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत।